भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी महाराष्ट्र आणि मराठी लोकांविषयी गरळ ओकली। मराठी लोक कुठला टॅक्स भरतात, आमच्या पैशावर तुम्ही जगत आहात असं चिथावणीखोर विधान दुबेंनी केलं। मात्र त्यांच्या या विधानावरून सत्तेतील महायुतीनं हात झटकलेले आहेत। त्यांच्या विरोधात ना भाजपनं ठोस भूमिका घेतली ना शिंदेंच्या शिवसेनेनं। बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। आप किसकी रोटी खा रहे हो? हमारे पैसे पर पल रहे हो। कोई महाराष्ट्र में युनिट नहीं है। माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाहीये। ज्या निशिकांत दुबेंनी मराठी लोक आमच्या पैशावर जगतायत असे अकलेचे तारे तोडले, हमारे पैसे पर पल रहे हो। ज्या निशिकांत दुबेंनी महाराष्ट्रात कोणते उद्योगधंदे आहेत असा बिनडोक सवाल केला, तुम कौन सा टैक्स लाते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? त्या निशिकांत दुबेंचा महायुतीनं ना कडक शब्दात निषेध केला ना खडे बोल सुनावले। खासदार निशिकांत दुबेंचं वक्तव्य चुकीचं आहे अशी मिळमिळीत टीका करण्यात आल्यानं संताप व्यक्त होतोय। आप किसकी रोटी खा रहे हो? वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है। कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई। हमारे पैसे पर पल रहे हो। तुम कौन सा टैक्स लाते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है। आपके पास कौन सी माइंस है? रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई है, एसआर ने रिफाइनरी बैठाई तो वो गुजरात में रिफाइनरी बैठाई है। सारी इंडस्ट्री जो है, सेमीकंडक्टर की भी इंडस्ट्री है तो गुजरात में आ रही है। आप जो है लाटसाही कर रहे हो। पहिली गोष्ट तर अशी आहे की निशिकांत दुबे यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत। ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही। तथापि माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाहीये, कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात। महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या इतिहासामध्ये आणि या देशाच्या वर्तमानामध्ये कोणीच नाकारू शकत नाही, आणि जर कोणी नाकारत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे। मराठी लोक कोणता टॅक्स भरतात, आमच्या पैशावर तुम्ही जगत आहात असं चिथावणीखोर विधान खासदार निशिकांत दुबे यांनी केलं। हे बोलत असताना त्यांनी बिहार, गुजरातमध्ये असलेल्या उद्योगांचाही हवाला दिला। मात्र दुबेंनी त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा एकदा सल्ला घेतला असता अथवा केंद्रातील त्यांच्याच सरकारकडून जीएसटी कलेक्शनची माहिती घेतली असती तर त्यांचे डोळे पांढरे झाले असते। दुबेजी, जून 2025 मधील जीएसटी कलेक्शन बघा। महाराष्ट्र 30,553 कोटी, कर्नाटक 13,409 कोटी। दुबेंनी उदाहरण दिलेला गुजरात तिसऱ्या क्रमांकावर असून 11,040 कोटी। दुबेंनी उल्लेख केलेले झारखंड 3,086 कोटी, बिहार 1,709 कोटी हे महाराष्ट्राच्या जवळपासही नाहीये। डुप्लिकेट शिवसेनावाले कुठे आहेत? ते अर्धा दाढीवर हात फिरवणारे, ही अर्धी दाढी कापून जनता तुम्हाला अर्ध्या दाढीसह महाराष्ट्रात फिरवे, इतकी चिडली आहे जनता। कुठे आहेत? शिवसेना म्हणताय ना, आमचीच खरी शिवसेना डुप्लिकेट। मग तुम्हाला का अमित शहाना विचारायला पाहिजे का? काय वक्तव्य केलं तुम्ही काल? दुबेचा किती लोकांनी निषेध केला? निशिकांत दुबेंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी कोणीही सहमत नाही। महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाबद्दल प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे। मी आज महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी माणूस म्हणून राहतो। मला मराठी माणसाबद्दल, महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे आणि हीच माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे, शिवसेनेची भूमिका आहे। मराठी भाषेसाठी उद्धव आणि राज ठाकरे हातात हात घालून आक्रमक भूमिका घेत आहेत। याच मुद्द्यावरून खासदार निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना खुलं आव्हान देत आपटून मारू अशी धमकी दिली आहे। या विरोधात महायुतीचे इतर नेते गप्प असता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी आक्रमक भूमिका घेतली। निशिकांत दुबेंचा एकेरी भाषेत उल्लेख करत महाराष्ट्रात येण्याचं आव्हान दिलं। जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। निशिकांत दुबेनी घरात बसून भुंकू नये, त्यांनी महाराष्ट्रात यावं। पटक के कसं मारतात हे त्याला महाराष्ट्र दाखवून देईल। असं आहे, घरात कुत्री भुंकतच असतात, त्यामुळे अशा भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे फारसं लक्ष देऊ नये। त्याच्यात खरंच धमक असेल तर त्यांनी मुंबईत यावं किंवा महाराष्ट्राच्या कोणी खेड्यापाड्यात यावं। दुबे सारखी कुत्री रोज महाराष्ट्रात भुंकत असतात, अशा लोकांना कसं वटणीवर आणायचं हे महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहित आहे। खरं तर भाजपचे खासदार निशिकांत दुबे वादग्रस्त विधानांसाठी परिचित आहेत। आता तर त्यांनी महाराष्ट्रासह मराठी माणसांविरोधात गरळ ओकली आहे।
अशा वेळी महायुतीमधील नेत्यांचं रक्त उसळून येणं अपेक्षितच होतं, पण त्यांच्या विरोधात ना भाजपनं ठोस भूमिका घेतली ना शिंदेच्या शिवसेनेनं. यासारखं दुर्दैवी ते काय? ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.